शिरोळ तालुक्यातील हरोली इथं पत्नीच्या छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या विजय एकनाथ मुगुळखोडे यांचा खून करण्यात आला होता. यातील आरोपी ऋषिकेश उर्फ बाळ्या गोपाळ गुजरे याला शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. परंतु यातील अन्य संशयित गणेश भाऊसो आवळे, राहुल सुरेश कांबळे, रुपाली गोपाळ गुजरे, बनाबाई भाऊसो कांबळे, बाळाबाई रामा गुजरे, रंगूबाई गुजरे या 6 जणांना अटक करा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. तसंच शिरोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी गायकवाड हे कसलीही दाद देत नाहीत. संशयितांना अटक करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप मृत विजय मुगुळखोडे यांच्या पत्नी मीनाक्षी मुगुळखोडे यांनी पत्रकार बैठकीत केलाय. या गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे होत नसून यात हलगर्जीपणा केला जातोय. त्यामुळे याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करा आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्या अशी विनंती त्यांनी माध्यमांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मिस्टर आणि आम्ही म्हणजे माझी छेडछाडीबद्दल विचारायला गेल्यावर माझ्या मिस्टरांचा धारदार शस्त्राने खून केला. त्याच्यामध्ये 6 आरोपी आहेत, राहुल कांबळे, गणेश आवळे आणि त्याबरोबरच बाकीच्या 4 महिला आहेत, रुपाली गुजरे, बनाबाई कांबळे, रंगूबाई गुजरे आणि बाळाबाई गुजरे या सर्वांनी मिळून कट कारस्थान करून माझ्या मिस्टरांचा मर्डर केलेला आहे. ह्याची दाद मागण्यासाठी आम्ही शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण तिथं आमची दाद घेतलेली नाही आहे. प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा जाईल तेव्हा प्रत्येक वेळेला ते म्हणायचे की नाही ते पाण्यासाठी झालेलं आहे, छेडाछेडीचं काय त्यांनी मेन्शन त्याच्यात केलंच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा पण विचारायला गेलो ते तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी जे आरोपी आहेत त्यांचीच बाजू घेऊन सांगतात की तुम्ही ह्या 6 महिलांना 2 आरोपी 2 जेंट्स आणि लेडीजना अटक केलं की ते आरोपी त्यांना जामीन मिळेल, तो सही सलामत सुटेल असं प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळेला आमची बाजू हे केलेली आहे, डावललेली आहे आणि त्यांना सपोर्ट करत आहे. गावामध्ये त्या लोकांची दहशत वाढलेली आहे. ते घरासमोर नेतात, जातात, रागाने बघतात, प्रत्येक वेळेला सारखं दारावरून जातात. हे सुद्धा आम्ही गायकवाड साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये विचारायला गेलतो, मी, आमच्या सासूबाई वगैरे आम्ही सगळीजण महिला. तर तिथं आम्हाला व्यवस्थित वागणूक दिलेली नाही आहे, म्हणजे आर्यतुर्याची भाषासुद्धा बोलली आमच्या सासूबाईंना वगैरे आणि तिथनं आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन बाहेरसुद्धा काढले. मला एवढी विनंती आहे की हा जो गुन्ह्याचा शोध आहे तो व्यवस्थित होत नाही आहे तपास. त्यामुळे माझी विनंती आहे की हा गुन्ह्याचा जो शोध आहे तो क्राईम ब्रांचला द्यावा आणि माझी मुख्यमंत्र्यांना पण एक विनंती आहे की मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मिस्टरांना न्याय मिळावा ही विनंती आहे. या पत्रकार बैठकीला डॉक्टर भारत देवळेकर, डॉक्टर विकास भिसुरे आणि कुलदीप कांबळे उपस्थित होते.